सांगलीमधील धक्कादायक प्रकार. शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे, त्याला काळिमा फासणारी घटना सांगलीमध्ये घडली. FDES शाळेत शिकणाऱ्या 7 वर्षीय मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास अटक. विश्रामबाग पोलिसांची कारवाई. शहरातील नामवंत शाळा महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट सांगली या शाळेत पवित्र शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एकच खळबळजनक घटना घडली. या शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीशी शाळेतील PT टीचर असणाऱ्या संदीप प्रकाश पवार या शिक्षकाने गैरवर्तन केले. मुलीच्या आईने या प्रकारची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी या नराधम शिक्षकाला अटक केली आहे. त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात कलम 376 आणि 354 आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. दरम्यान MTES शाळा प्रशासनाने सदर शिक्षकाला नोकरीतून बडतर्फ केले असल्याची माहिती शाळेच्या प्रिन्सिपल इंदिरा पाटील यांनी दिलेली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये MTS हायस्कूल या शाळेमध्ये काल दिनांक 18/3/2024 रोजी 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान पहिलीमध्ये शिकणाऱ्या मुलीशी त्याच वर्गातील शिक्षकाने गैरवर्तन केल्याबाबत आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही पीडित मुलीच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. यातील आरोपी शिक्षक यास ताब्यात घेतले असून त्यास कायदेशीर कारवाई करून अटक करीत आहोत. अधिक तपास महिला पोलीस अधिकारी PSI भोपळे मॅडम करीत आहेत. आरोपी संदीप प्रकाश पवार हा त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे. त्याचं वय 41 आहे. प्रिन्सिपल आहे. नाही, पूर्ण नाव सांगा तुमचं. मी मिसेस इंदिरा पाटील. मी MTS स्कूलची प्रिन्सिपल आहे. काल एक पालकांनी तक्रार दिली की त्यांच्या मुलीचं लैंगिक आणि शारीरिक शोषण झालेलं आहे. असं तक्रार दिल्यानंतर त्या शिक्षकाविरुद्ध आम्ही लगेचच कारवाई केली आणि त्याला बडतर्फ केलेलं आहे. आणि आज पोलीस कंप्लेंट पालकांनी दिलेली आहे. पोलिसांना आम्ही लागेल ते सहकार्य करायची आम्ही ग्वाही दिलेली आहे. काही CCTV फुटेज लागेल किंवा काही जरी लागलं तर आम्ही ते देण्याची आमचं सहकार्य पोलिसांना. काय नाव आहे शिक्षकाचं? संदीप प्रकाश पवार. किती वर्ष शिक्षक आहे? 2019 पासून आपल्या शाळेमध्ये सर्व्हिसला आहे. कुठल्या बेसवर आहे का काय? नाही, तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती दर 1 वर्षामध्ये रिन्यू केलं जातं. आणि आत्ता सध्या तो फिजिकल एज्युकेशनचा टीचर म्हणून काम करतो. असा जो प्रकार उघडकीस आला याच्या अगोदर त्याच्या बाबतीत काय घडलं? याच्यापूर्वी कधीही त्याच्या बाबतीत अशी तक्रार आलेली नव्हती. काल पहिल्यांदा पालकांनी संस्था चालकांच्या तिथं जाऊन संस्थेच्या ऑफिसमध्ये पत्र दिलं. पालक मला काही भेटले नव्हते, त्यामुळे मी अनभिज्ञ होते या प्रकाराबाबत. पण मला एक अर्ध्या तासातच संस्था चालकांनी ती कल्पना दिली आणि मी त्याच क्षणाला त्याला बडतर्फ केलेलं आहे. पालकांनी असा आरोप केला आहे तुमच्यावर की घालेला प्रकार हा काल घडला होता. त्यानंतर तुम्हाला कानावर घातल्यानंतर तुम्ही त्या मुलीला आणि त्या पालकांना सांगितलं कुठेही याची चर्चा करू नका किंवा वाच्यता करू नका. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होतोय असं आरोप आहे. काय वस्तुस्थिती आहे? पालकांची माझी काल भेट झालीच नाही. पालक माझ्यापर्यंत काल आलेच नाहीत. आज सकाळी पालक माझ्याकडे आले. मग आज सकाळी पालक आल्यानंतर आम्ही सगळे कागदपत्र जमा करून पालक म्हणाले की आम्ही पोलीस स्टेशनला जातो, आम्ही कंप्लेंट देतो. म्हटल्यावर की पोलीस कंप्लेंट द्यायसाठी पालक इथं आले आणि त्याच्या पाठोपाठ मग आम्ही येऊन त्यांना काय जे कागदपत्र किंवा काय लागणार होतं ते द्यायसाठी. या पवारानं याच्या अगोदर 15 ते 20 मुलींच्या बाबतीत बी असेच प्रकार केलेले आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये चिठ्ठे आणि फोटो त्या मुलींचे, लहान मुलींचे सापडलेले आहेत. पालकांनी पण आरोप केलेला आहे. हे पूर्वीपासून हा उद्योगधंदा करतोय. मग 7 वर्षात त्यानं किती मुलींच्या बाबतीत असे चुकीचे प्रकार केला आहे? आणि संस्था चालक आणि प्रिन्सिपल म्हणून तुम्ही काय केलं? आमच्या ज्या वेळेला कानावर आलं, ज्या क्षणाला आम्हाला ही गोष्ट समजली त्या क्षणाला आम्ही बडतर्फ केलं. याच्या आधी कुठलाही पालक 5-7 वर्षामध्ये किंवा 1 वर्षामध्ये कुठलाही पालक ह्या प्रकारची तक्रार घेऊन आमच्याकडे आलेला नाही. पालकांची अशी तक्रार आहे की इंदिरा पाटील यांची मनमानी कारभार त्या संस्थेमध्ये चालू आहे.
काय आहे नेमका प्रकार? म्हणजे तुम्ही कुणाचं ऐकून घेत नाही किंवा तुम्ही पालकांचं ऐकून घेत नाही, पालकांना तुम्ही कसं असे बोलता? गंभीर प्रकार त्यामुळे घडलेले आहेत. त्यामुळे तुमच्या दुर्लक्षितपणामुळे हा घटना घडलेली पालकांना आहे. आम्हाला तक्रार तुमच्याबद्दल केलेली आमच्या आणि पालकांना वर्गात किंवा शाळेत एंट्री सुद्धा करून तुम्ही स्वतः देत नाही आहे अशी सुद्धा त्यांनी तक्रार केलेली आहे. नाही असं काही नाही, पालक येत असतात. दर शनिवारी पालक येऊन टीचर्सना भेटत असतात. माझं तर दार 24 तास पालकांच्यासाठी उघडं असतं आणि तुम्ही येऊन आमचं हे रेकॉर्ड पण चेक करू शकता. पालक किती वेळा आत आले, किती वेळा बाहेर गेले ते, असं आम्ही येण्यापासून कोणालाही रोखत नाही. नाही, पण एवढी मोठी गंभीर घटना तुमच्या संस्थेमध्ये घडत्या, मग तुम्हाला प्रसार माध्यमांच्या समोर संस्थेची वस्तुस्थिती काय आहे हे सांगावं असं नाही का वाटलं? पळून जायचा काय संबंध होता? तुम्ही काय अडचण काय काय होती? अडचण तुमचीच होती? भूमिका तुम्हाला मांडायची पळून होती. जायला काय अडचण होती सांगा? ठीक आहे मॅडम, असे प्रकार पुन्हा होऊ नयेत या दृष्टीनं काय काय काळजी प्रशासन घेतली? आता काळजी घेणार आहे आपण? आता आम्ही काळजी अशी घेणार आहे की आमच्या CCTVमध्ये एक अँगलनं CCTV आहे. आम्ही आता दोन्ही अँगलनं CCTV लावतोय आणि इथून पुढं 99% माझ्याकडं लेडीज स्टाफ आहे. तर आता PE टीचर पण ज्याला आपण बडतर्फ केले त्याच्या जागी आपण लेडीज टीचर घेणार. नाही असं करणार आहे की आता जेंट्स मुलांसाठी जेंट्स असेल, मुलींसाठी लेडीज टीचर असं करणार आहेत का? एकच नाही नाही, एकच लेडी टीचरच राहील. प्रायमरीसाठी लेडी टीचर राहील, वरच्या वर्गासाठी जेंट्स टीचर. ओके चल. या प्रकाराबद्दल नक्कीच दुर्दैवी प्रकार आहे आणि उभा राहा पाठीमागे. अशा मानसिकतेचे जर लोक शिक्षण क्षेत्रामध्ये असतील तर आपल्याला काय सांगायला लागेल या घटनेच्या अनुषंगाने? मी सांगण्यापेक्षा तुम्ही समजून घेतलेलं जास्त प्रकारे जास्त चांगलं होईल, कारण तुम्हाला सगळ्यांना आपत्ती आहे. आमच्या मुलांबरोबर मुलींबरोबर जो काही गैरव्यवहार झालेला आहे त्याबद्दल आम्हाला दुःख म्हणताच येणार नाही. आम्ही आमच्या भावना शब्दात मांडूच शकत नाही आहे. आम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे मॅनेजमेंटकडून, पोलिसांकडून किंवा जे प्रिन्सिपल्स असतील, व्हाईस प्रिन्सिपल असतील, त्यांनी योग्य ती कारवाई करावी. आणि माझं सांगली जिल्ह्यातल्या किंवा बाहेरही सांगली जिल्ह्याच्या बाहेरच्याही सगळ्यांना हीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांशी एक चांगलं बॉन्ड निर्माण करा. प्रत्येकाला विश्वासात घेऊन तुम्ही विचारा की तुझ्याशी काही गैरव्यवहार होतोय का. मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, मला कुणाचंही इथं नाव मेन्शन करायचं नाही आहे. फक्त मला माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही सेफ राहिली पाहिजे, मग ती कुणाचीही असू दे. कारण आम्ही वर्किंग वुमन्स आहोत. आमच्यापेक्षा जास्त वेळ मुलं ही शाळेत वेळ घालवतात आणि जर ती तिथंच सुरक्षित नसतील, फिजिकल एज्युकेशन शिक्षण देणारा जर नीच माणूस नराधम जर त्यांच्याशी गैरव्यवहार करत असेल तर आम्ही कोणत्या सेफ्टीनं किंवा कोणत्या विश्वासानं मुलांना शाळेत पाठवायचं? आम्ही बिनधास्त असतो किंवा निर्धास्त असतो की आमची मुलं सुरक्षित आहेत, मोबाईल शाळेमध्ये CCTVs आहेत किंवा स्ट्रिक्टली वातावरण आहे, हे आम्ही समजून किंवा या गैरसमजात आम्ही आजपर्यंत होतो. पण तो गैरसमज आमचा रविवारी पूर्णपणे मोडलेला आहे. जे काही झालेलं आहे ते सहनशक्तीच्या किंवा इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. आजपर्यंत आम्ही दुसऱ्यांबद्दल ऐकत होतो, दुसऱ्यांबद्दल पेपरात वाचत होतो, पण ही घटना आमच्या शाळेत घडू शकते, एका वन ऑफ द रेप्युटेड स्कूलमध्ये घडू शकते, ह्याचं आम्हाला फार दुःख आहे. आणि माझ्या सगळ्या पालकांना नम्र विनंती आहे, तुम्ही थोडासा मुलांवर विश्वास ठेवा, मुलांमध्ये विश्वास निर्माण करा, बॉन्ड निर्माण करा आणि आपापल्या पाल्यांना गुड टच बॅड टच हे शिकवा आणि सहकार्य केलं. या घटनेबाबतच्या व्यक्तीबद्दल काय कशा प्रकारची कारवाई व्हावी असं वाटतं? कारवाई म्हणजे जास्तीत जास्त ते तुरुंगातच राहायला पाहिजे आहे. फाशीची शिक्षा तर आपल्या इथे नाहीच आहे. खरं तर या घाणेरड्या कृत्याला हीच शिक्षा योग्य आहे, पण मी कायद्याबद्दल काहीच बोलू शकत नाही आणि बोलू इच्छितही नाही आहे. आमची एवढी माफक अपेक्षा आहे की तो जास्तीत जास्त वेळ आतमध्ये राहिला पाहिजे, त्याला जामीन वगैरे अजिबात मिळता कामा नये. शिक्षण क्षेत्राला काय आव्हान राहील तुम्हाला या निमित्तानं? शिक्षण क्षेत्राला आव्हान म्हणजे पुस्तकांचं ओझं वागवण्यापेक्षा ना मुलांना हे प्रॅक्टिकल नॉलेज देणं जास्त गरजेचं आहे. मुलांना सेफ एन्व्हायरमेंट देणं जास्त गरजेचं आहे. रिसेंटली सांगलीमध्ये आणखीन एका शाळेत अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे. मग शैक्षणिक क्षेत्रात जर असं होत असेल तर मुलं नक्की सुरक्षित कुठं आहेत? मग मुलांना न शिकवता घरात बसवलं पाहिजे का? हाही एक ऐरणीचा मुद्दा आहे. त्यामुळं नुसतं खरडेखाशी किंवा घोकमपट्टी करण्यापेक्षा ना मुलांना व्यवहार ज्ञान द्या, मुलींना सेफ्टी शिकवा, तसंच मुलांनाही नॉलेज द्या की तुम्ही कुठल्याही मुलीकडे वाईट नजरेनं बघितलं नाही पाहिजे, ती तुमची आई किंवा बहीण ह्याच हेतूनं तुम्ही बघितलं पाहिजे. मी 101% सांगते की इथून पुढे हे गैरव्यवहार होणार नाहीत. जेव्हा शिक्षक आणि आपले आई वडील सांगतील की मुलांनो ही आपली बहीण आहे आणि तिच्याकडे बघताना रिस्पेक्टफुलीच बघा. या नराधमाने यापूर्वीही असे आत्ता ऐकण्यात आलं आहे की असं त्याने बऱ्याच मुलींशी गैरव्यवहार केलेला आहे. मी नक्की काही सांगू शकत नाही, पण मला ऐकण्यात मिळालेलं आहे की त्याने
कमीत कमी 20 मुलींची असा गैरव्यवहार केलेला आहे. याच्या आधी तो कुठे होता जॉबला तिथे पण तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. कदाचित आणखीन काही प्रकरणं बाहेर येतील, याच शाळेतून आणखीन बरीच प्रकरणं समोर येतील. तुम्ही याची व्यवस्थित सखोल चौकशी करा आणि हा मुद्दा तुम्ही सगळ्या जगासमोर फक्त व्यवस्थित शब्दात मांडावा, ही माझी माफक वशीकरणाचा देखील प्रकार समोर येतोय. त्याच्या पाकिटामध्ये काही मुलींची नावं देखील कागदावर लिहिली सापडली आहे. तसेच लवंग असेल, बिबा असेल, हे त्याच्या पाकिटामध्ये सापडलेलं आहे. नाही, याबद्दल मला काहीच माहिती नाही आणि मी स्वतः वेल एज्युकेटेड आहे, त्यामुळे या माझ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे, त्यामुळे मी याबद्दल सांगू शकत नाही. पण त्यानं जे केलं आहे तो घाणेरडा आणि विभत्स प्रकार आहे, एवढं नक्की. ओके.